तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती रही है, लेकिन इंसाफ नहीं मिला माय लॉर्ड. मिली है तो सिर्फ तारीख. अभिनेता सनी देओलचा 1993 मध्ये आलेला दामिनी चित्रपटातला हा प्रसिद्ध डायलॉग खूप गाजला. पण तुम्ही म्हणाल आता त्याचं काय? तर मंडळी, सर्वोच्च न्यायालयाने तारीख पे तारीख या प्रथेला पूर्णविराम देण्यासाठी नवीन आणि एक कडक नियमावली जाहीर केली आहे. 18 मार्चला या संबंधित ऐतिहासिक निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने एक परिपत्रक जारी केलं आहे. पण हा निर्णय नक्की काय आहे, यामुळे काय फायदा होणार आहे, हे सगळं सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये ही एक प्रसिद्ध म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. कारण कोर्टात वर्षानुवर्ष खटले चालतात, त्यामुळे तारखेला कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात खूप वेळ आणि पैसाही खर्च होतो. पण यापुढे हे चित्र बदलणार आहे. सुप्रीम कोर्टाने तारीख पे तारीखला आळा घालण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता एका प्रकरणासाठी सातत्याने कोर्टाची पायरी चढावी लागणार नाहीये. केवळ अपवादात्मक परिस्थितीत आणि विशिष्ट नियमांच्या अधीन राहूनच सुनावणी स्थगित करण्याची विनंती विचारित घेतली जाईल, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. बुधवारी 18 मार्चला याबाबतचं एक परिपत्रक सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं. या परिपत्रकात म्हटल्याप्रमाणे 29 नोव्हेंबर 2025 आणि 2 डिसेंबर 2025 रोजी जारी करण्यात आलेले नियमाऐवजी आता नवे नियम लागू होतील. त्यानुसार यापुढे वेगवेगळ्या प्रकरणांसाठी वेगवेगळे नियम निश्चित करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने नियमित प्रकरणांमध्ये नियम कडक करण्यात आले आहेत. तर कोर्टासमोर सुनावणीसाठी एखादं प्रकरण जर लिस्टेड असेल तर कोणत्याही अपरिहार्य कारणाशिवाय त्याची सुनावणी टाळता येणार नाही, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच एखाद्या प्रकरणाची सुनावणी टाळण्यासाठी किंवा पुढे ढकलण्याबाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या आणि नियमित प्रकरणांमध्ये आता सातत्याने तारखा घेण्याला आळा बसणार आहे. त्यामुळे केवळ अपरिहार्य परिस्थितीतच कोणत्याही सुनावणी टाळली जाऊ शकते, असे कडक नियम तयार करण्यात आले आहे. तर नव्या किंवा आफ्टर नोटीस प्रकरणांमधील सूटही कमी करण्यात आली आहे. म्हणजेच जर एखाद्या पक्षकाराला सुनावणी पुढे ढकलायची असेल तर यापुढे सुनावणी स्थगितीसाठीचं पत्र ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड किंवा स्वतः पक्षकाराला दुसऱ्या पक्षकाराला त्याची आधीच माहिती द्यावी लागणार आहे. इतकंच नाही तर त्याचा पुरावा देखील द्यावा लागणार आहे. आणि ही संपूर्ण प्रक्रिया सुनावणीच्या एक दिवस आधी म्हणजे सकाळी 11 वाजण्यापूर्वी पूर्ण करावी लागेल. तर दुसऱ्या पक्षकाराला सुनावणी पुढे ढकलण्याच्या नोटीसवर आक्षेप घेण्याची संधी मिळणार असून ती दुपारी 12 वाजेपर्यंत ईमेलद्वारे आक्षेप घेतला जाऊ शकतो. हा आक्षेप कोर्टासमोर मांडला जाईल आणि पुढची तारीख मागणाऱ्या पक्षकाराला याबाबतचे ठोस कारण सांगावे लागेल. तसेच यापूर्वी किती वेळा पुढची तारीख घेण्यात आली होती हेही सांगावे लागणार आहे. त्यामुळे कोर्टाची सुनावणी पुढे ढकलणं आता सहजासहजी शक्य होणार नाही. केवळ अपरिहार्य कारणास्तवच पुढची तारीख मिळू शकते किंवा सुनावणी पुढे ढकलली जाऊ शकते. यामध्ये कुटुंबामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा त्या व्यक्तीला गंभीर आजार असेल किंवा इतर ठोस कारण जे कोर्टासमोर टिकू शकेल आणि अशा परिस्थितीतच आता पुढची तारीख दिली जाईल. तर नव्या प्रकरणांमध्ये सुरुवातीला केवळ एकदाच पुढच्या तारखेसाठी अर्ज देता येईल आणि सलग दोनदा सुनावणी पुढे ढकलता येणार नाही. दरम्यान या अर्जाचा नमुनाही तयार करण्यात आला असून हा अर्ज भरून ईमेलवर पाठवावा लागणार आहे. तर नियमित प्रकरणात बंदी न्यायालयासमोर नियमित सुनावणीसाठी सूचीबद्ध असलेल्या प्रकरणांमध्ये स्थगितीसाठी कोणतेही पत्र स्वीकारले जाणार नाही. खरं तर नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडच्या मार्च 2026च्या आकडेवारीनुसार सध्या सर्वोच्च न्यायालयात 92,822 प्रकरणं प्रलंबित आहेत. यामध्ये 73,209 ही दिवाणी म्हणजे सिव्हिल प्रकरणं आहेत, तर 19,673 ही फौजदारी म्हणजेच क्रिमिनल प्रकरणांचा समावेश आहे. आणि या प्रकरणांचा हा मोठा डोंगर पाहता सर्वोच्च न्यायालयाने हे कडक नियम लागू केले आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने काढलेले हे नियम सगळ्या न्यायालयांना सुद्धा लागू होणार आहेत. त्यामुळे यापुढे तारीख पे तारीख संपणार असून लवकरच न्याय मिळेल असं म्हणता येईल. दरम्यान तुमच्या या सगळ्यावर काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.